आता आपल्या नवरीला हळद नको का लावायला? मी लावते. किती क्यूट दिसतेस. मीरा काय म्हणाली अनु? येते ना ती? काय चाललंय? हाँ? अब मेहंदी हो गई, अब होगा नाच गाना। येस. अनन्या, तुमने बताया नहीं कैसी लगी मेहंदी? खूप सुंदर काढलीस, खूपच सुंदर. ऐसे नहीं, ऐसे नहीं, उसमें ना कुछ खास है, कुछ स्पेशल है. ठीक से देखो. अथर्व, हाय रब्बा, देखो दोनों का प्यार झट से पहचान लिया अनन्या ने. अनन्या, आता तू अथर्वचं नाव ओळखलंच आहेस तर एक उखाणा होऊन जाऊ दे काय अरू? वहिनी कम ऑन. हो, माहेरच्यांपेक्षा जास्त सुख सासरच्यांनी दिलं. माहेरच्यांपेक्षा जास्त सुख सासरच्यांनी दिलं. अथर्व इतका आवडला की त्याच्याशी दुसऱ्यांदा लग्न केलं. चला चला आता गाणी लावा. अथर्वच्या लग्नामध्ये नाचण्याची हौस बाकी होती ती आत्ता पूर्ण करूया. हो ग, तसंही आपण सगळ्यांनी असं एकत्र सेलिब्रेशन कधी केलंच नव्हतं ना. पूर्वा, अगं आपण सगळे एकत्र आलो हेच सेलिब्रेशन आहे आता. अगदी बरोबर बोललीस. चला चला. चल वहिनी. काय चाललंय? अरे बाद झालं रे, बाद मस्त मस्त व्हेरी गुड. काय सारखं तिकडे काय बघतोय? नाही, मी जरा कुठे चाललास तू? अहो, मला तिकडे जाऊन यायचंय. मी प्लीज जाऊन येतो ना, मला जाऊ दे ना प्लीज. मी आलो पण. अनन्या, हे काय 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 हवंय? अरे, तू इकडे काय करतोस? हा अनन्या, काय अगं, नंतर ये. तू बहीण आहेस का दुश्मन आहेस ग माझी? माझ्या बायकोला भेटू देत नाहीस. आणि आमचं लग्न झालंय तर 2 मिनिटं भेटलं तर काय नाही झालं? नाही नाही नाही. दादू, आम्हाला नियम पाळावे लागतात बाबा. अरे कसले नाही. ए अनन्या, अरे ए दादू, अगं पूर्वा काय चाललंय तुझं? अरे तुला सांगितलं नाही का लग्नाच्या आधी नवरा मुलीला भेटायचं पण नाही. हो मग नाही भेटत आहे. मला बघू तरी दे ना आता तिला. बघायचं पण नाही. दोन मिनिटं काय एवढी घाई आहे यार तुम्हाला? ज्याची भीती होती ना तेच झालं. आपलं ना लांडगा आलं रे आल्यासारखं झालं. आता खरंच तब्येत बरी नाहीये तर तिचा विश्वासच बसत नाही. खरंच चूक तिची नाही, चूक आपली. अरे पण तिला इथे परत आणण्यासाठीच आपण तुझ्या तब्येतीचं नाटक केलं होतं ना. पण भोगावं मला लागतंय ना. काय बरं वाईट झालं तर मरताना मुलगी सुद्धा नसणार माझ्यासोबत. जगदीश, असं काहीही होणार नाहीये. कळलं का तुला? तू ठणठणीत बरा होणार आहेस. आणि मी सगळे प्रयत्न करते अनन्याला इथे परत आणण्यासाठी. मी त्या देविकाला अजून पैसे देईन. पण अनन्या इथे येईल, तुला भेटेल, खात्री बाळगतो. इरा, चुकतेस तू. अनन्याला माणसांची किंमत आहे. तिला आपला पैसा नको आहे. आणि आईबाप तेही नकोयत. आपण वागलो का तिच्याशी आईबापासारखं? जगदीश, असं नको ना बोलू.
प्लीज तू आत्ता काहीच बोलू नकोस. तुला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं. इरा, अगं अनन्याच माझं औषध आहे. तिला पाहिल्याशिवाय नाही मला बरं वाटणार. तू एक काम कर, तू अनुला फोन कर, मला बोलू तर दे तिच्याशी. फोन नाही उचलणार ती. का? आज तिचं लग्न आहे. काय ग, म्हणजे घरातल्या घरातच लग्न आहे ना, आणि तरी इतकी मिरवायची हौस? आय मीन दाग दागिने घालून स्वतःला मडवणार तुम्ही? शेखर, हा नेकलेस मी घालणार नाहीये, मग अनन्याला देणार आहे गिफ्ट म्हणून. हा? अगं हा तुझा फेवरेट आहे ना? हो, पण तिने जे आपल्यासाठी केलंय ना, त्या उपकारांची परतफेड करणं शक्यच नाही रे. खरंय. देऊ ना? हो दे ना. आणि एक मात्र लक्षात ठेव, माझी नोकरी गेली आहे हे कुणालाही कळता कामा नये. ते जर त्यांना आज कळलं तर त्यांच्या आनंदावरती विरजण पडेल. शेखर, आय एम सॉरी. खरं तर माझ्यामुळे झालंय सगळं. खूप चुका केल्या रे आयुष्यात. एक एक चूक सुधारणार आहे मी, म्हणजे आपलंही आयुष्य हळूहळू रुळावर येईल. आणि त्याची सुरुवात या गिफ्टने करणार आहे. घेईल ना ती? अगं अनन्या, अथर्व, दादा, वहिनी असं मनात ठेवून वागणाऱ्यातली माणसं नाहीये. नक्की माफ करतील ती. दे त्यांना हे गिफ्ट. आर्थिक अडचणी काय येतच असतात ग, पण आजचा हा त्यांच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा क्षण साजरा करू दे त्यांना. आणि आपणही त्याच्यात सामील होऊया ना, हो ना? अरे चला चला, गुरुजी आले. नवऱ्या मुलीची तयारी झाली की नाही? चला या लवकर. सी कुठे चालली आहेस? थांब इथेच. अरे काय गोड दिसतेय. वा. ए चला चला, नवरा नवरी रेडी आहेत, सगळी तयारी झालेली आहे. देविका, शेखर, अरे या या सगळे, चला. झाली का तयारी? हो 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 हो. चला, वधूवरांनी पाटावरती बसा. या रे. हो चल. सॉरी मॅडम, मला हा सोहळा पार नाही पाडायचा. अनन्या, बरी आहेस ना तू? सगळ्यांनी एवढी तयारी केली आहे. काय काय झालं? काय काय झालं? आम्ही कुठे कमी पडलो का? नाही आई, तसं काही नाही. आता मी बोलतेच. नाही म्हणजे काका काकू काही बोलणार नाहीत म्हणून मी बोलते. काकांची नोकरी गेली आहे. काय? हो, आणि यात मला हा सोहळा पार पाडावा असं वाटत नाही. शेखर, बाबा, आपलं सेलिब्रेशन स्पॉइल होऊ नये म्हणून काका काही बोलले नाहीत. शेखर तू. ए प्लीज प्लीज प्लीज, कोणीही असं एकदम सिरियस होऊ नका. हा अगं अनन्या, आज तुझ्यासाठी नाही, फक्त तुझ्यासाठी नाही, आपल्या अख्ख्या कुटुंबासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. आता हे बाकीचे विचार नकोत करायला, हो का नाही देविका? हो काका काकू, ही अशी परिस्थिती असताना कसं काय सेलिब्रेट करायचं मला सांगा. अनन्या प्लीज, या घरात आपण सगळे मिळून पहिल्यांदा काहीतरी सेलिब्रेट करतोय. सगळे खूप खुश आहेत.
आमच्यामुळे वातावरण खराब नको व्हायला. आजपर्यंत मी खूप विघ्न संतोषीपणा केलाय, पण आता नाही. काकू पण अहो नाही, हे बघ, मी खूप तुला त्रास दिलाय ग. तुझ्या आयुष्यातले इतके मोलाचे क्षण मी तुझ्याकडनं हिरावून घेतलेत. हा जर सोहळा झाला नाही ना, तर माझ्या मनाला सारखं टोचत राहील. प्लीज नाही म्हणू नकोस. नोकरीचं काय, एक गेली दुसरी मिळेल ना. नोकरीचं काय एवढा इश्यू नाहीये. अनन्या, अथर्व, प्लीज माझा ऐका. हा, चला तुम्ही विधीना बसा. गुरुजी तुम्ही एक काम करा, विधी सुरू करा. आणि मुलांनो ऐका, तुम्ही आधी गुरुजींना नमस्कार करा, मग वहिनी आणि दादाला नमस्कार करा आणि विधीना बसा. चला चला चला, कमॉन कमॉन. ए दादा सांग त्यांना. सुखी राहा. आमच्या डोळ्यात देखत तुमचं लग्न झालं ना की भरून पावलो बघा मी. अगं आता रडायचं नाही. आनंदी आनंदच होणार आता या घरात सगळं. अनन्या, आई बाबांची आठवण येते का? आई बाबा हवे होते. नाही म्हणजे तुम्ही सगळ्यांनीच खूप केलं आतापर्यंत आणि हे तर अनफॉरगेटेबल गिफ्ट दिलेत आम्हाला. आज आमच्या पाठीशी तुमचे आशीर्वाद असतील, पण आजही माझं कन्यादान होणार नाही. याचंच कुठेतरी वाईट वाटतंय फक्त. अनुबाळा, अरे बाबा, काळजी करू नकोस बेटा. आम्ही हे लग्न थांबवायला नाही आलो. एकदा तुला भेटायचं होतं ग, म्हणून हट्टाने इथपर्यंत आलो. बाबा, अरे तुला खरंच बरं नाहीये? मला वाटलं मम्मा. आय एम सॉरी. सॉरी बाबा. अगं, चूक तुझी नाहीये, चूक आमची आहे. आम्ही खोटं बोललो तुझ्या, म्हणून ही शिक्षा भोगतोय. स्वतःच्याच मुलीला परके झालो आम्ही. सॉरी बेटा. नाही बाबा, तू नको ना सॉरी म्हणूस. नाही म्हणू दे अनन्या. माझी चूक मला कळली. मी माझ्या इगोमुळे तुला खूप दुखावलं. तू घरी परत यावीस यासाठी मी खूप खालच्या थराला गेले. मला माफ कर. करशील ना? अनन्याची आई मी अनन्याला ओळखते. ती नाही मनात ठेवणार काही. खरंय तुमचं. तुम्ही खरंच माझ्या मुलीला माझ्यापेक्षा जास्त ओळखलत. उगाच नाही आई म्हणत ती तुम्हाला. आमची मुलगी या घरात लग्न करून आली हे खरंच तिचं भाग्य आहे. तुमचे आभार मी कसे मानू मला कळत नाहीये मिसेस कर्णिक. हो, असे हात वगैरे नका जोडू तुम्ही. खरंच नाही, असू दे, गरजेचं आहे. अनुबाळा, कधीतरी आईकडून सुद्धा चूक होते ग. माफ कर मला. अनन्या, इतकं ताणून धरू नकोस. एक आईच दुसऱ्या आईचं दुःख समजू शकते.
त्यांना क्षमा कर बघू. असू दे मिसेस कर्णिक, आम्ही गुन्हाच इतका मोठा केलाय की त्याची शिक्षा मोठीच मिळणार. मी समजू शकते. चल जगदीश, निघूया आपण. नाही, थांबा. तुम्ही असेच नाही जाऊ शकत. माझं कन्यादान केल्याशिवाय मी नाही सोडणार आहे तुम्हाला कुठेच. असे हात करून वधूने हातात हात ठेवायचे. तुम्ही पळी पळी पाण्याचा अभिषेक करा. वराने वधूस मंगळसूत्र परिधान करायचे. खरोखर तुम्ही भाग्यवान आहात. या मंगळ सोहळ्याची तुम्हाला पुन्हा अनुभूती घेता आली. विवाह सोहळा संपन्न झालेला आहे. चलो चलो चलो, फैमिली फोटो हो जाए. नाही नाही नाही, एक मिनिट. बहिणी, उखाणा घे ना. अगं मगाशी घेतला की. अगं आता पुन्हा लग्न झालं ना, मग परत नाव घ्यायचं. बिझनेसमॅनची मुलगी मी, श्रीमंतीत वाढले, पण मनाची श्रीमंती मी अथर्वकडे येऊन शिकले. क्या बात आहे. बिझनेसमॅनची मुलगी मी, श्रीमंतीत वाढले, मनाची श्रीमंती मी अथर्वकडे येऊन शिकले. अभिमान वाटावं असं सासर आणि माहेर माझं. श्रीमंता घरची मुलगी तर होतेच, पण आता श्रीमंता घरची सूनही झाली. भारी, भारी. ए, ऐका. आता आपण फॅमिली फोटो काढू शकतो. गुरुजी, प्लीज आमचा एक फोटो काढाल का? काय ही मुलगी. या.